Good morning. Today we will see the preparation methods of phenols. आपण लास्ट पिरियडमध्ये अल्कोहोल्सच्या प्रिपरेशनच्या मेथड्स बघितल्या होत्या. आज आपण बघणार आहेत फिनॉलच्या प्रिपरेशन मेथड्स. बघा, आपण ह्या ज्या केमिकल रिॲक्शन्स बघतोय, ह्या केमिकल रिॲक्शन्स मी तुम्हाला पहिल्या लेक्चर्सच्या वेळेस सांगितलं होतं की ह्या रिॲक्शन्स ह्या लिहून लक्षात ठेवायच्या असतात. तेव्हा आतापर्यंत जेवढ्या काही रिॲक्शन्स आपण बघितल्या आहेत प्रिपरेशनच्या मेथड्स, त्या आणि यानंतर होणाऱ्या सर्व रिॲक्शन्स वेळच्या वेळी जरा रिवाईज करत चला. आणि जेव्हा हा पूर्ण टॉपिक आपला पूर्ण होईल त्यानंतर आपण त्याच्यावर एक टॉपिकवर एक टेस्ट घेणार आहे, युनिट टेस्ट, जेणेकरून तुम्हाला ह्या किती भाग समजला आहेत किंवा याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करता किंवा नाही या सर्व गोष्टींचा आपल्याला आढावा घेता येईल. ठीक आहे. आता आपण प्रिपरेशन ऑफ फिनॉल्स जो आहेत त्याविषयी आपण बघू. बघा, फिनॉलच्या प्रिपरेशनचे जे काही 4 मेथड्स आहेत त्यामधली सर्वात पहिली मेथड आपण बघणार आहे, दॅट इज दी फ्रॉम क्लोरोबेन्झिन. आता ह्याच प्रोसेसला डाऊ प्रोसेस असे म्हटले जातात. इट इज दी फ्रॉम नेम ऑफ सायंटिस्ट. बघा, ह्या क्लोरोबेन्झिन पासून फिनॉलला कसं तयार करता येतं. जसं मी तुम्हाला आपल्याला माहिती की फिनॉल म्हणजे बेन्झिन रिंगला OH ग्रुप डायरेक्टली अटॅच असेल त्याला आपण फिनॉल्स म्हणतो. आता इथं बघा, क्लोरोबेन्झिन जो आहे, क्लोरोबेन्झिन व्हेन रिॲक्ट्स विथ NaOH इन प्रेझेन्स ऑफ हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. प्रेशर आणि टेम्परेचर जर हाय असेल तर इथं टेम्परेचर आहे 623 केल्विन अँड प्रेशर इज 150 ॲटमॉस्फिअर. जेव्हा हाय प्रेशर आणि टेम्परेचरला तो NaOH बरोबर रिॲक्ट होईल तेव्हा एक इंटरमिजिएट कंपाऊंड तयार होणार, दॅट इज दी सोडियम फिनॉक्साईड. बेन्झिन रिंगला Clच्या ऐवजी ONA हा ग्रुप तिथं अटॅच असणार. हा पोलर कंपाऊंड आहे आणि हा अनस्टेबल कंपाऊंड असणार. वेन इट इज हायड्रोलाइज्ड, जेव्हा आपण H3O+ लिहितो याचा अर्थ याचा काय, हायड्रोलिसिस. ऑन हायड्रोलिसिस दिस सोडियम फिनॉक्साईड गिव्स दी फिनॉल. म्हणजे याच्यामधला OH मधला Na हा निघून जातो आणि तिथं H रिप्लेस केल्यानंतर आपल्याला पाहिजे असलेला फिनॉल इथं तयार होतो. सो दिस इज दी डाऊ प्रोसेस फ्रॉम क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिन टू सोडियम फिनॉक्साईड, सोडियम फिनॉक्साईड टू फिनॉल. त्यानंतर सेकंड मेथड आहे फ्रॉम क्युमिन. क्युमिन हा जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्यालाच आयसोप्रोपिल बेन्झिन असंही म्हटलं जातं. आता बघा, आयसोप्रोपिल म्हणजे कसं की प्रोपेन मधला सेकंड कार्बनला जर एक हायड्रोजन काढून तिथं आपण एक बेन्झिन रिंग जर रिप्लेस केली तर त्याला आपण म्हणतो आयसोप्रोपिल बेन्झिन. पण त्याचं कॉमन सिस्टीम मधलं नाव आहे क्युमिन. धिस क्युमिन व्हेन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन, ऑक्सिजन बरोबर तेव्हा तो रिॲक्ट होतो आणि त्याची कंडिशन काय असणार, इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थनेट. हा जो कॅटलिस्ट आहे कोबाल्ट नॅफ्थनेट त्याच्या प्रेझेन्समध्ये आणि 423 केल्विन ह्या टेम्परेचरला जेव्हा तो रिॲक्ट होतो तेव्हा एक इंटरमिजिएट कंपाऊंड इथं सुद्धा फॉर्म होणार, दॅट इज दी क्युमिन हायड्रोपरॉक्साईड. काय होतंय बघा, इथं हा जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन मॉलिक्यूल, इट इज इंट्रोड्युस्ड इन बिटवीन दिस कार्बन अँड हायड्रोजन. ह्या कार्बन आणि हायड्रोजनच्या मध्ये आपण त्याला इंट्रोड्यूस करतो, म्हणजे त्याच्यामध्ये त्याला ऍड करतोय. बघा, हा इथं कार्बन होता त्याच्यामध्ये 2 ऑक्सिजनचे ॲटम आले, नंतर एक हायड्रोजन आहे. असा जो क्युमिन हायड्रोपरॉक्साईड आहे हा नंतर हा सुद्धा अनस्टेबल कंपाऊंड असणार आणि नंतर त्याचे त्याचं डिकम्पोजिशन होऊन 2 वेगवेगळे कंपाऊंड्स त्या ठिकाणी तयार होणार. एक असणार आपला पाहिजे असलेला फिनॉल, म्हणजे बघा एवढा जो ग्रुप दिसतोय आपल्याला, एवढा हा जो ग्रुप आहे हा ॲसिटोनच्या फॉर्ममध्ये इथे बाजूला होणार आणि हा OH डायरेक्टली ह्या बेन्झिन रिंगला अटॅच होणार. त्यानंतर आपल्याला पाहिजे असलेला फिनॉल इथे मिळतो. सो दिस इज दी प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम क्युमिन. Now third method of preparation of phenol is from benzene sulfonic acid. बेन्झिन सल्फोनिक ऍसिड पासून त्याला कसं प्रिपेअर करायचं हे आपण बघू. बघा, बेन्झिन सल्फोनिक ऍसिडचा फॉर्म्युला असा आहे, बेन्झिन रिंगला SO3H अटॅच जर असेल त्याला म्हणायचं आपल्याला बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. इट व्हेन रिॲक्ट्स विथ NaOH, आपल्याला माहिती हा ऍसिड आहे, NaOH इज अ बेस. व्हेन अन ऍसिड रिॲक्ट्स विथ बेस that reaction is called as neutralization. It gives salt. ह्या दोघांची रिएक्शन मध्ये तयार होणारा सॉल्ट कोणता असणार आहे तर सोडियम बेन्झिन सल्फोनेट. काय होतं बघा, इथे फक्त हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय सोडियम. वॉटर मॉलिक्यूल पण तिथं तयार होत असतो, आपण तो दाखवत नाही. दॅट इज सोडियम बेन्झिन सल्फोनेट हा सॉल्ट या ठिकाणी तयार होतोय, विच अगेन रिॲक्ट्स विथ NaOH बट नाऊ विथ हाय टेम्परेचर.
ही रिॲक्शन रूम टेम्परेचर लावू शकते, मात्र इथं हाय टेम्परेचर पुन्हा एकदा सोडियम हायड्रॉक्साईडवर तो रिॲक्ट होतो आणि नंतरच्या रिॲक्शनमध्ये तिसऱ्या स्टेपमध्ये तयार होतो तो म्हणजे सोडियम फिनॉक्साईड. दॅट मीन्स हिअर SO3Na इज रिप्लेस्ड बाय ONA. हा जो सोडियम फिनॉक्साईड आहे बघा आपल्याला पहिल्या रिॲक्शनमध्ये सुद्धा तो मिळाला होता. विच ऑन ॲसिड हायड्रोलिसिस डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर जेव्हा तो रिॲक्ट होतो तेव्हा त्याचा हायड्रोलिसिस होऊन हा सोडियम याच्यातून बाहेर काढून तिथं पुन्हा हायड्रोजनने रिप्लेस केला जातो टू गिव्ह द कंपाऊंड फिनॉल. दस बेन्झीन सल्फोनिक ॲसिड गिव्स फिनॉल इन these two steps. In first step it is converted to sodium benzene sulfonate, which on further reaction with NaOH gives sodium phenoxide, which on acid hydrolysis gives phenol. तर ह्या पद्धतीने 1, 2 आणि 3 स्टेप्समध्ये आपल्याला फिनॉल यापासून मिळत असतो. दिस इज फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. आणि लास्ट जी रिॲक्शन आहे त्याच्यामधली दॅट इज फ्रॉम ॲनिलीन. ॲनिलीन पासून तयार करताना बघा ॲनिलीन म्हणजेच काय, बेन्झीन रिंगला जर NH2 अटॅच असेल तर त्याला म्हणायचं ॲनिलीन. इट व्हेन रिॲक्ट्स विथ नायट्रस ॲसिड इन प्रेझेन्स ऑफ Na, NO2 अँड HCl. या ठिकाणी नायट्रस ॲसिड सुरुवातीला घेतलेला राहत नाही, सुरुवातीला फक्त राहतात Na, Na2 अँड HCl. या दोघांच्या रिॲक्शन मधून याच्यामधला Na आणि याच्यामधला H आणि हा NO2 जे गिव्स HNO2 नायट्रस ॲसिड ॲट 273 केल्विन म्हणजेच जवळपास 0 डिग्री सेल्सिअसला ही रिॲक्शन होणार टू गिव्ह बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. हा NH2 जो आहे त्याला इथं N2Cl ने रिप्लेस केलं जातं आणि लास्ट स्टेपमध्ये याचं हायड्रोलिसिस होऊन धिस N2Cl इज रिप्लेस्ड बाय OH टू गिव्ह द रिक्वायर्ड फिनॉल विथ लिबरेशन ऑफ नायट्रोजन गॅस. नायट्रोजन गॅस या ठिकाणी लिबरेट होतो. दिस इज दी लास्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल दॅट इज फ्रॉम ॲनिलीन. आता आपण बघणार आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. त्यांच्या प्रिपरेशन मेथड नंतर आपल्याला बघायचे फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण 4 पॉईंटच्या साहाय्याने यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघणार आहे. त्यातली सगळ्यात पहिली आहे दॅट इज नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. बघा अल्कोहोल्स आणि फिनॉल्समध्ये आपण जर बघितलं तर हे मॉलिक्युल्स अतिशय जास्त प्रमाणात पोलर कंपाऊंड्स असतात. दे आर पोलर कंपाऊंड्स ड्यू टू प्रेझेन्स ऑफ OH. यांच्यामध्ये असणारा जो OH आहे हायड्रॉक्सिल ग्रुप यामुळे हे पोलर असतात. आता पोलर कसं बघा तुमच्या इथं लक्षात येईल की हा जो अल्कोहोल आहे अल्कोहोलमधला हा ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्यात पोलॅरिटी असल्यामुळे ऑक्सिजन इज हॅव्हिंग समवॉट निगेटिव्ह चार्ज, पार्शल निगेटिव्ह चार्ज अँड हायड्रोजन इज हॅव्हिंग पार्शली पॉझिटिव्ह चार्ज. जेव्हा हे मॉलिक्युल्सचं असोसिएशन होणार त्यावेळेस ह्या हायड्रोजन मधला म्हणजे जे ॲडजस्टंट मॉलिक्युल्स असतात तर एका मॉलिक्युलचा हायड्रोजन आणि दुसऱ्या मॉलिक्युलचा ऑक्सिजन यांच्यामध्ये एक पार्शल बॉन्डिंग तयार होत असते आणि अशा पद्धतीची जी बॉन्डिंग असते त्याला म्हटलं जातं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. सिमिलर इज द केस ऑफ फिनॉल्स. फिनॉल्समध्ये असंच असणार बघा, याच्यामधला एका मॉलिक्युल्सचा ऑक्सिजन आणि दुसऱ्या मॉलिक्युलचा हायड्रोजन यांच्यात ऑपोजिट चार्ज असल्यामुळे यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारची पार्शल बॉन्डिंग तयार होणार दॅट इज कॉल्ड ॲज इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि ह्या इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळे हे मॉलिक्युल्स दोन्हीही मॉलिक्युल्स जे असतात हे पोलर नेचरचे असतात. सो दिस इज दी नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी इज अबाउट देअर फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेटमध्ये जर आपण बघितलं तर जेवढे काही अल्कोहोल्स असतात दे आर दी कलरलेस टॉक्सिक लिक्विड्स. नेहमीच्या स्टेटला जनरली जे असतात हे लिक्विड स्टेटमध्ये असतात आणि ते कलरलेस असतात, कोणत्याही प्रकारचा कलर त्यांना असत नाही आणि त्यांना एक विशिष्ट प्रकारचा स्मेल असतो, त्याला अल्कोहोलिक ओडर किंवा अल्कोहोलिक स्मेल असं म्हटलं जातं. इन केस ऑफ फिनॉल्स लोअर फिनॉल्स आर कलरलेस सॉलिड्स. लोअर फिनॉल जे असतात ते कलरलेस असतात ते सुद्धा आणि ते मात्र सॉलिड स्टेटमध्ये असतात अँड दे ऑल्सो हॅव्हिंग सम कॅरेक्टरिस्टिक स्मेल नोन ॲज फिनॉलिक ओडर ऑर फिनॉलिक स्मेल. ते सुद्धा टॉक्सिक असतात. थर्ड पॉईंट इज अबाउट दी बॉइलिंग पॉईंट. तिसरी जी बघतोय आपण ते म्हणजे त्यांचे बॉइलिंग पॉईंटच्या संदर्भात. बॉइलिंग पॉईंट जर आपण बघितलं अल्कोहोल्स आणि फिनॉल्सचा तर आपल्याला एक माहिती की जसजसं कोणत्याही कंपाऊंडचं मॉलिक्युलर मास जर वाढत गेलं तर त्याचा बॉइलिंग पॉईंट हा वाढत जातो. इन दिस केस ऑल्सो द बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन मॉलिक्युलर मास.
आपण वेगवेगळ्या फिनॉल्सचे किंवा वेगवेगळ्या अल्कोहोलचे बॉइलिंग पॉईंट जर बघितलं, एक चार्ट दिलेला आहे बघा तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये. या चार्टमध्ये जर आपण बघितलं तर जसजसं आपण मॉलिक्युलर मास त्याचं वाढत जाईल तसतसा त्याचा बॉइलिंग पॉईंट सुद्धा इन्क्रीज होत जाईल. लास्ट वन इज दी सोल्युबिलिटी. आता वॉटरमधली याची सोल्युबिलिटी कशी असणार आपल्याला एक माहिती आहे. मागच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की लाईक डिझॉल्व्स लाईक, म्हणजे सारखे प्रकारचे जर नेचर असेल त्या कंपाऊंडचं ते ज्यात डिझॉल्व्ह होतात. दिस कंपाऊंड इज पोलर, आपण पहिल्या याच्यात बघितलं होतं प्रॉपर्टीमध्ये. ऑल्सो वॉटर इज अ पोलर सॉल्वंट. वॉटर सुद्धा कसं आहे, पोलर सॉल्वंट आहे. त्यामुळे वॉटरमध्ये यांची सोल्युबिलिटी ही खूप चांगल्या प्रमाणात असते. आणि त्याचं रिझन जर आपल्याला बघायचं असेल तर आपण असं बघू शकतो बघा, दिस इज अल्कोहोल. ROH हा अल्कोहोल आहेत आणि हा वॉटरचा मॉलिक्यूल आहे. इथं सुद्धा अल्कोहोलच्या हायड्रोजन आणि वॉटरमधला ऑक्सिजन यांच्यामध्ये एक प्रकारची हायड्रोजन बॉन्डिंग जे इथं तयार होत असते. आणि ह्या हायड्रोजन बॉन्डिंगमुळे इथं सुद्धा काय होणार आहे की त्यांचं असोसिएशन एक चांगल्या पद्धतीने होतात आणि त्यांची सोल्युबिलिटी किंवा जर तो लिक्विड असेल तर मिसिबिलिटी ही त्या प्रमाणात इन्क्रीज होते. म्हणजेच अल्कोहोल्स आणि फिनॉल्स दे आर हायली सोल्युबल ऑर मिसिबल विथ वॉटर ड्यू टू दी हायड्रोजन बॉन्डिंग. So these are the different physical properties of alcohols and phenols. In next period we will see chemical reactions or chemical properties of alcohols and phenols.